तत्पूर्वी भावे घेभरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या फळांच्या भाज्यांच्या माध्यमातून आपलं आरोग्य आणखी तंदुरुस्त कसं करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी काय करता येईल हेही पाहूया। चला सुरुवात करूया या एपिसोड। कांदा हे घरोघरी सापडणारं अत्यंत गुणकारी असं औषध आहे। हो, बरोबर ऐकलं तुम्ही। खरं तर पदार्थांचा स्वाद कांद्याने वाढतो हे खरं आहे। कांदा हा पदार्थ आपल्याला भोजनामध्ये लागतोच हेही खरं आहे, पण तरी सुद्धा कांदा याचे आरोग्यविषयक गुणधर्म सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी जान्हवी। आज आपण कांद्याबद्दल बोलणार आहोत। कांदा आपल्या सगळ्यांना परिचित आहे। रोजच्या जेवणामध्ये आपण कांदा वापरतो। त्याने आपलं जेवण रुचकर व स्वादिष्ट तर बनतंच, पण त्याचे पौष्टिक घटक सुद्धा आपल्याला मिळतात। त्यात भरपूर विलक्षण गुण आहेत। आयुर्वेदात कांद्याला एक श्रेष्ठ औषध व पौष्टिक आहार असं समजलं गेलं आहे। कांदा वात, पित्त व कफ या तिन्ही विकारांवर खूपच गुणकारी ठरतो। तसेच तिन्ही ऋतूंमध्ये याचे तितकेच आपण उपयोग करू शकतो। हृदयविकारावर कांदा अतिशय गुणकारी ठरतो। याने रक्त पातळ होते, कोलेस्ट्रॉल कमी होते व नाडीतील गतीही वाढते। म्हणून हृदय किंवा रक्तवाहिन्यांच्या विकारांमध्ये कांद्यांचं सेवन नक्कीच करावं। किमान दिवसातून 100 ग्राम कांदा खाल्लाच पाहिजे। डायबिटीसचा त्रास असणाऱ्यांनी रोज कच्चा कांदा खावा। त्याने शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते व त्यामुळे रक्तातील साखर जास्तीत जास्त वापरली जाते व त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो। जर डायबिटीजमुळे पायांना किंवा पायाच्या तळव्यांना आग होत असेल तर कांद्याच्या रसाने तिथे जरा मसाज केल्याने किंवा चोळल्याने आराम मिळतो। जर कावीळ झाली असेल तर पांढरा कांदा, गूळ व हळद एकत्र करून सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने कावीळ बरी होते। जर ताप येत असेल तर प्रत्येक 3 तासाने 1 चमचा कांद्याचा रस घेतल्याने तापही उतरतो। टीबीमध्ये ताप कमी असेल तर कांदा दिला जातो। कांदा तुपात भाजून 21 दिवस घेतल्याने टीबीमुळे अशक्त झालेली फुफ्फुसे सदृढ होण्यास मदत होते व फुफ्फुसात लागलेली कीड किंवा जंत नष्ट होण्यास मदत होते। कांद्याच्या कोशिंबिरीत जिरं किंवा सैंधव घालून खाल्ल्याने घशातील कफ पूर्णपणे निघून जातो व शरीरातील व पोटातील टॉक्सिन्सही पूर्णपणे निघून जातात। सर्दी, खोकला, दमा किंवा छातीत कफ झाला असेल तर कांद्याच्या रसामध्ये मध व आल्याचा रस टाकून घेतल्याने आराम मिळतो। पोटाच्या विकारांमध्येही कांदा फार उपयोगी ठरतो। जर मूतखड्याचा त्रास होत असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी कांद्याच्या रसात साखर टाकून ते रस प्यायल्याने मूतखडा कायमचा नष्ट होतो। जर मूळव्याधीचा त्रास होत असेल तर अर्धा कप कांद्याच्या रसात तूप व साखर घालून सकाळ संध्याकाळ घ्यावे व रात्री झोपताना इसबगोळ घ्यावे। त्याने सकाळी शौचाला साफ होईल व लवकरात लवकर मूळव्याधी बरी होईल। जर लघवी करताना त्रास होत असेल, थेंब थेंब लघवी होत असेल तर 1 कांदा अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून आटवून ते पाणी दिवसातून वरचेवर प्यावे। त्यांनी हा त्रास लवकरच बरा होतो। स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर कांदा चिरून कच्चा खावा। त्याने स्त्राव साफ होतो व त्याच्यामुळे होणारा पोटदुखीचा त्रासही बरा होतो। कांदा व गूळ मुलांना रोज खायला घातल्याने त्यांची उंचीही लवकर वाढते व ते बुद्धिवर्धक असल्याने स्मरणशक्तीही वाढते। कांद्यात कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी व फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो। जर त्वचाविकार असेल तर कांद्याचा रस चेहऱ्यावर चोळल्याने अनेक प्रकारचे त्वचारोग जसे की पिंपल्स, काळे डाग पूर्णपणे नष्ट होतात व त्वचा तेजस्वी बनते। कांद्यात भरपूर प्रमाणात बायोटीन, मँगनीज, कॉपर, फॉस्फरस, पोटॅशियम, फोलेट असल्यामुळे आणि कमी प्रमाणात सोडियम व फॅट असल्यामुळे मोठमोठ्या आजारांपासून कांदा आपलं रक्षण करतो। कांद्याला हेल्दीएस्ट फूड असं समजलं जातं, म्हणून नियमित कांद्याचं सेवन करावं व आपली तब्येत चांगली ठेवावी।